नमस्कार. जी न्यूज चॅनलच्या एक्सक्लुसिव्ह बातमीमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत. अखेर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी घेतला हातात धनुष्यबाण. रामटेक लोकसभेतून निवडणूक लढण्याचे जवळपास निश्चित. उमरेड विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण हातात घेतल्याने बरेच दिवसांपासून सुरू असलेला रामटेक लोकसभेचा महायुतीचा तिढा सुटल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे. राजू पारवे हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. उमरेड विधानसभा क्षेत्रात त्यांनी आपली लोकप्रियता विकास कामांच्या धडाक्याने मजबूत केली होती. परंतु काँग्रेस पक्षातील त्यांची कुजबूज पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सातत्याने जाणवत होती. पक्षातील त्यांच्या देहबोलीवरून वरिष्ठ नाराज असल्याचेही बोलले जात होते आणि हे त्यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी आमदार राजू पारवे यांनी घेतलेल्या भूमिकेवरूनही स्पष्ट झाले होते. आणि तेव्हापासूनच आमदार राजू पारवे हे भाजपात जाणार या चर्चांना उधाण आले होते आणि झालेही तसेच. आमदार राजू पारवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांआधी घेतलेल्या भेटीवरून चित्र स्पष्ट झाले होते. त्यांनी रामटेक लोकसभेतून निवडणूक लढण्याची इच्छासुद्धा व्यक्त केल्याचे वृत्त पुढे येत होते. परंतु रामटेकची जागा ही महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. येथून कृपाल तुमाने हे 2019 पासून खासदार होते. तेही ही जागा सोडायला तयार नव्हते. अखेर महायुतीचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी हा तिढा सोडवत कृपाल तुमाने यांची मनधरणी करून रामटेक लोकसभा राजू पारवेच लढवतील हे जवळपास निश्चित केले आहे. परंतु अजूनही अधिकृत घोषणा झाली नसल्याची मात्र राजू पारवे यांनी माध्यमांना सांगितले आहे. एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण हातात घेतला जरी असला तरी पुढे काय होणार हे अजूनही निश्चित झाले नाही. परंतु या निर्णयाने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात नाराजीचा सूर सुरू आहे. भाजपाचे पदाधिकारी राजू पारवे यांना किती प्रामाणिक साथ देतात हेही बघणे गरजेचे आहे. राजू पारवे यांना कट्टर विरोध करणारे भाजपाचे नेते व पदाधिकारी यांच्यावरच राजू पारवे यांची रामटेकची नैया कशी पार करायची हे एक मोठे आव्हान आहे. शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या रामटेक लोकसभेत शिवसेनेचे 2 गट आमनेसामने उभे ठाकणार आहेत. एक महायुतीत तर दुसरा महाविकास आघाडीत असणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मी बर्वे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. येथे रश्मी बर्वे विरुद्ध राजू पारवे अशी थेट लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. काहीही असो, परंतु या पक्षप्रवेशानंतर आज होळीच्या धुलिवंदन पर्वावर एकेकाळी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे सुधीर पारवे व राजू पारवे गुलाल उधळताना आज एकत्र दिसले. या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार व कुणाची विकेट जाणार हा रंगतदार सामना बघण्यासाठी मतदारही बरेच उत्सुक आहेत. आपण पाहत होते जी न्यूज. आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा. आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. जी न्यूज चॅनलकरिता चिबिरो, नागपूर.